नमस्कार मैत्रिणींनो, आम्ही बहिणी या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. सर्वात प्रथम सर्वांना भोगीच्या खूप खूप शुभेच्छा. तर बघू शकता इथं चाललेली आहे भोगीची अशी तयारी. तर नैवेद्य दाखवायचा होता देवाला, त्यामुळं पटपट पटपट असं आवरायचं असं चाललेलं होतं. तर भाकरीला बघू शकता, बाजरीच्या भाकरीला भरपूर असे तीळ लावलेले आहे. तीळ लावल्यामुळं काय होतं की भाकरीला असा खमंग वास येतो आणि खूप छान अशी चवीला भाकरी लागते. तर इतर वेळेस जर आपण ही बाजरीची भाकरी केली तर इतकी छान लागत नाही, पण भोगीच्या दिवशी ह्याला एक वेगळीच टेस्ट येते. तर अशा पद्धतीनं ही गडबड चालू होती. सकाळी पूजा वगैरे सगळं आवरलं आणि बाकीची सगळी तयारी केली, कारण भोगीची म्हणजे खूप तयारी अशी करावी लागते. सगळ्या भाज्या वगैरे व्यवस्थित नीट करून घ्याव्या लागतात. मग त्या भाज्या वगैरे सगळ्या आदल्या दिवशीच सगळ्यात म्हणजे व्यवस्थित करून घेतलेल्या होत्या, कारण घेवडा, पावटा ह्या सर्व गोष्टी व्यवस्थित नीट कराव्या लागतात आणि ह्याला फार असा वेळ लागतो. त्यामुळं ते सर्व आदल्या दिवशीच मी करून घेतलं होतं आणि त्याच दिवशी सगळ्या गोष्टी करायच्या म्हणल्या तर खूपच अशी गडबड होती आणि वेळेत काही काम होत नाही आणि आपली चिडचिड व्हायला लागती. त्यामुळे बघू शकता कशी टम्म अशी सुंदर भाकरी अशी झालेली आहे तयार. तर तुम्हीही कशा पद्धतीनं भाकरी करता हे सांगा. तर इथं झालेली आहे भाजी, म्हणजे होत आलेली आहे, थोडीशी वाफवण्यासाठी ठेवलेली आहे. तर मी वांगी जे आहेत ना ते चिरून घालते, म्हणजे वांगी, पावटा, गाजर, घेवडा आणि ती चपट्या शेंगा असतात ना ह्या सर्व भाज्या एकत्र करून सुंदर अशी भाजी आपली तयार होते. आणि ही सुद्धा भाजी बघू शकता इतर वेळेस जरी आपण करायचं म्हटलं तर एवढी ह्याला चव येत नाही, पण आता भोगीच्या दिवशी खूप सुंदर आणि खूप छान भाजी लागती. तर माझ्या मुलांना ही भाजी खूप आवडते, त्यामुळे भरपूर अशी भाजी केलेली आहे. तर बघू शकता आपली भाकरी आणि भाजी तयार झालेली आहे. तर आता सारिकाच्या घरची भोगीची तयारी कशी चालू झालेली आहे ते बघूयात आपण. नमस्कार मैत्रिणींनो, आम्ही बहिणी या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत. मी सारिका. तर आज वर्षाचा पहिला सण आहे भोगी आणि उद्या संक्रांत आहे. तर भोगीची मी जी तयारी केली आहे तुम्हाला दाखवणार आहे. चला तर मग बघूयात. बघू शकता किचनमध्ये जी लगबग चालू आहे भोगीची. नणंदबाई आलेल्या आहेत ह्या वर्षी पहिल्यांदाच त्या संक्रांत आणि भोगीच्या सणाला आलेल्या आहेत. तर त्या म्हटल्या मी भाकरी भाजून घेते. मग त्या भाकरी भाजायला लागलेल्या आहेत आणि सासूबाई माझ्या भाकरी तयार करून द्यायला लागलेल्या आहेत. अशा सुंदर अशा भाकरी बनवलेल्या आहेत. एकीकडे कुकर लावलेला आहे. या माझ्या सासूबाई आहेत त्या भाकरी करायला लागलेल्या आहेत आणि त्यांनी सुंदर अशी मिक्स भाजी केलेली आहे. आणि खलबत्त्यामध्येच जे हिरव्या मिरचीचा ठेचा त्यांनी केलेला आहे. तर त्या भाकरी बनवायला लागलेल्या आहेत अशा सुंदर पातळ पातळ भाकरी आणि खलबत्त्यामध्ये हिरव्या मिरचीची चटणी केलेली आहे त्यांनी. भोगीच्या सणाला हिरव्या मिरचीची चटणी हमखास केली जाते आणि मिक्स भाजी तर प्रत्येकाच्या घरात असतेच आणि प्रत्येकाच्या मिक्स भाजीच्या चवी मात्र फार वेगवेगळ्या असतात. खरं खूप सुंदर असतात. तर छानशा अशा पातळ बाजरीच्या भाकरी आणि या सुंदर अशी मिक्स भाजी, खरडा बनवला गेलेला आहे. खरडा हा खलबत्त्यातच बनवलेला आहे, कारण काय मिक्सरमध्ये जर केला तर त्याची टेस्ट येत नाही असं सासूबाईंची आमच्या म्हणणं आहे. त्यामुळे त्या नेहमी खलबत्त्यामध्येच करतात. चटणी या प्रकारे सुंदर अशा सुंदर भाकरी तयार झालेल्या आहेत. मी तोपर्यंत बाहेरची सर्व कामं आवरलेत, केरवारा, सडा, रांगोळी, धुणं. तोपर्यंत या दोघींनी तयारी केलेली आहे. असं नैवेद्याचं ताट तयार झालेलं आहे. भाकरी, राळ्याचा भात, दही, मिक्स भाजी, कोरट्याची चटणी, हिरवी मिरचीचा ठेचा, शेंगदाण्याची चटणी, असं सुंदर असं नैवेद्याचं ताट सजलेलं आहे. आता हे नैवेद्याचं ताट मी देवाला दाखवणार आहे आणि आम्ही सगळेजण अंगत पंगत बसून जेवणार आहोत. तर मैत्रिणींनो, तुम्ही पण सर्वांनी आज बाजरीच्या भाकरी केल्या असतील. सर्वांना भोगीच्या खूप खूप शुभेच्छा आणि उद्या येणाऱ्या संक्रांतीच्याही खूप खूप शुभेच्छा. ही संक्रांत तुमच्यासाठी आनंददायी, सुखदायी, आरोग्यदायी जाओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. या पद्धतीने रांगोळी काढून नैवेद्य दाखवलेला आहे. अशा पद्धतीने तिळगुळाच्या वाण आम्ही देवाला दाखवतो. तर या पद्धतीने केलेलं आहे. सूर्यनारायणाची मूर्ती म्हणजे रांगोळी काढलेली आहे आणि त्याचं पूजन आम्ही केलेलं आहे.
तर मैत्रिणींनो, अशाच एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. बाय.